हॅलो एव्हरीवन. आज मी परत तुमच्यासाठी अजून एक पोर्ट्रेट रांगोळी घेऊन आलेली आहे. तर ती कोणाची असेल हे तुम्ही गेस करा. हा साईड व्ह्यू असल्यामुळे ही रांगोळी तुम्हाला नीट दिसणार नाही. नंतर मी तुम्हाला याचा फुल लुक टॉप व्ह्यूने दाखवणार आहे. तर मला ही रांगोळी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढायची असल्यामुळे मी अगोदर आयब्रोज आणि डोळे ब्लॅक कलरने भरून घेतलेले आहेत. त्यानंतर मी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच व्हाईट रांगोळी आणि ब्लॅक रांगोळी याचं कॉम्बिनेशन करून ती रांगोळी स्किन कलर म्हणून वापरत आहे. त्यानंतर मी नोजसाठी त्याचे बॉर्डर शार्प करून घेतलेली आहे, त्याला शेप देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर लिप्सचा कलर भरून घेतलेला आहे. त्यामध्ये मी स्किन कलर आणि थोडासा आपला हा मी तयार केलेला ग्रे कलर तो मिक्स करून लिपचा कलर तयार करून घेतला. त्यानंतर हा राहिलेला फेसचा कलर मी भरून घेतलेला आहे. त्यानंतर आता डोळ्यांमध्ये व्हाईट कलर आतमध्ये भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर ब्लॅक कलरने कंप्लीट केला आहे. तर आता नोज शार्प करत आहे. थोडासा ग्रे कलरमध्ये अजून थोडासा ब्लॅक कलर ॲड करून नोज शार्प करून घेत आहे, जेणेकरून त्याचा शेप परफेक्ट दिसेल आपल्याला. तोच कलर मी डोळ्यांच्या खाली थोडासा लाईट असा भरून घेतलेला आहे, त्यामुळे डोळ्यांचा शेपही आपल्याला क्लिअर दिसेल. ही रांगोळी एवढी परफेक्ट नाही, बट 70 to 80% क्लोजर टू दॅट ओरिजिनल फोटो असे मला वाटते. सो कीप वॉचिंग. त्यानंतर तोच सेम कलर, तीच सेम शेड मी नाकाच्या खाली अशी फेंटेने भरून घेतलेली आहे. नोजसाठी मी ब्लॅक कलर फिल करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आता नाकाचा शेप असा परफेक्ट असा आलेला आहे. ही पण रांगोळी एका बॉलिवूड स्टारचीच आहे. सो डोंट स्क्रोल डाऊन, कीप वॉचिंग. ओके. आता मी बियर्ड फुल ब्लॅक कलरने करून घेत आहे. त्याचा शेप मी ऑफ कॅमेरा जाऊन थोडासा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा आता राहिलेला कलर मी फिल करत आहे. इयरचा शेप मी काढून घेतलेला आहे. ही रांगोळी ॲक्च्युली मी स्क्वेअर बॉक्समध्ये अगोदर ड्रॉ करून घेतलेली आहे. जर तुम्हाला ती स्क्वेअर बॉक्समधली रांगोळी बघायची असेल तर कमेंट डाऊन, मी त्याचा सेपरेट व्हिडिओ पण अपलोड करेन. त्या शेपमध्ये मी आता रांगोळी भरून घेत आहे. आणि हा राहिलेला आता ब्लॅक कलर मी भरून घेतलेला आहे. आउटर लाईन फिल करून घेतलेली आहे. त्यानंतर केसांचा कलर शेप देऊन मी भरून घेत आहे. या अँगलने तुम्हाला थोडीफार हिंट मिळू शकते ही रांगोळी कोणाची आहे, बट टॉप व्ह्यूने परफेक्ट दिसेल. सो कीप वॉचिंग.
आयब्रोज थोडेसे परत एकदा मी रांगोळीने डार्क करून घेत आहे. ओके, त्यानंतर मी डोळ्यांच्या खाली थोडीशी व्हाईट रांगोळी अशी फेंट अशी स्प्रेड करून घेत आहे, जेणेकरून ते शार्प दिसेल. व्हाईट रांगोळीमध्ये थोडीशी ब्लॅक रांगोळी ॲड करून मी चेहऱ्याचे साईडचे कॉर्नर शार्प करून घेत आहे. ओके, तुम्ही बघू शकता आता परफेक्ट असा लूक तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर आपण मानेचा शेप काढून घेत आहोत आणि तो फिल करून घेणार आहोत सेम कलरने, जे आपण ग्रे कलरची रांगोळी तयार केली होती त्यानेच. मानेचा कलर असा आपण भरून घेऊया. त्यानंतर हा फुल लूक तुम्हाला दिसेल. तर ही मी बॉलिवूड स्टार सलमान खान यांची पोर्ट्रेट रांगोळी काढलेली आहे, ट्राय केला आहे. ही कशी वाटली तुम्हाला प्लीज कमेंट डाऊन, आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब. थँक्यू सो मच.